परदेशामध्ये अशा मुलांसाठी बऱ्याच सोयी सुविधा केलेल्या असतात. आपल्या देशामध्ये तितकं त्याला गांभीर्याने घेतलं जात नाही. आईवडिलांची जबाबदारी म्हणून तिथेच तेवढंच ते मर्यादित असतं. याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही म्हणजे सरकारी पातळीवरती देखील तुमच्या कामाची नोंद घेतली जाते, तुम्हाला पुरस्कार दिले गेलेले आहेत. मिळतात, पण सामाजिक मिळतात. गव्हर्नमेंटकडनं अजून तसं मिळत नाही. आणि तितकं, आणि खरं म्हणजे जर एखाद्या मंत्री किंवा एखाद्या कोणाच्या घरात जर असं दिव्यांग व्यक्ती असेल तर त्यांना त्याची जाणीव होईल. म्हणजे देव न करो कोणाला अशी मुलं न होत, पण या मुलांकडे बघायचा दृष्टिकोन फार बदलला पाहिजे. ठिकठिकाणी कार्यशाळा पाहिजेत. आता महापालिकेने उत्तम केले की जवळजवळ 20 वॉर्डमध्ये ह्या शाळा आहेत. स्पेशल शाळा 20 वॉर्डमध्ये आहेत. परंतु पुढे नाही आहे ना काही. 18 वर्षानंतर घरी बसा. पण मग जर महापालिकेने आमच्यासारख्या संस्थांना बरोबर घेऊन जर पुढे ह्याच मुलांची कार्यशाळा चालू ठेवली, वर्कशॉप जो आम्ही चालवतो, तर तिथलीच मुलं तिथे जातील ना. म्हणजे रोजगार त्यांना पण मिळेल. कारण प्रत्येक ठिकाणी माझ्यासारखी प्रत्येक ठिकाणी आई असेलच असं नाही. आणि आताच्या तर आयांना नोकरी करणंच भाग आहे. नवीन पिढीला शक्यच नाही आहे की घरी बसून सांभाळतील. मग क्रश पण पाहिजेत, मग ते वेगळे पाहिजेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकात एक गुंफलेल्या आहेत की त्यांना शाळा पाहिजे, क्रश पाहिजे, मॉन्टेसरीपासून पाहिजे. मग हे गव्हर्नमेंटनी बघायला पाहिजे किंवा महापालिकेने बघायला पाहिजे. जशी शाळा आहे तसं क्रश पण चालू ठेवा ना. काही काही कंपन्यांमध्ये असतात बघा. हो, आहे ना. आता तर मध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे सरकारी नियम पण होता की म्हणजे मला वाटतं सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच येते महिला कर्मचारी, तुमचं बाळ तिथे सांभाळलं जाईल म्हणून वगैरे. मग तसं जर असं दिव्यांग एखादं बाळ असेल तर त्याला पण सांभाळणं बघे, पण मग त्याला ट्रेनिंग पाहिजे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.